ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 35। बृहत्समासं तथा साम्नां बृहत्समां तथा साम्नां बृहत्समां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं गायत्री छन्दसामहं गायत्री छन्दसामहं बृहत्सां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं बृहत्सां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं बृहत्सां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षः मासानां मार्गशीर्षाहं मासानां मार्गशीर्षाहं मासानां मार्गशीर्षाहं ऋतूनां कुसुमाकरः ऋतूनां कुसुमाकरः ऋतूनां कुसुमाकरः मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः मासानां मार्गशीर्षाहं ऋतूनां कुसुमाकरः बृहत्सां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः बृहत्साम्नां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः बृहत्सां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः। सामवेदात बृहत्साम नावाची एक गती आहे. त्यात इंद्ररूपी परमेश्वराची स्तुती केली आहे. अतिरात्र यज्ञामध्ये हे एक पृष्ठस्तोत्र आहे. सामवेदात बृहत्साम सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून ती माझी विभूती. वेदांच्या जितक्या ऋचा छांदोबद्ध आहेत त्यात गायत्री मुख्य आहे. तिला वेदजननी म्हणतात. स्मृती व शास्त्रामध्ये गायत्रीचे खूप वर्णन आहे. गायत्रीमध्ये स्वरूप, प्रार्थना आणि ध्यान तिन्ही परमात्म्याचेच आहे व त्या उपासनेने परमात्मा प्राप्ती होते, म्हणून ती माझी विभूती. ज्या अन्नाचे संपूर्ण प्रजा जीवित राहते त्या पावसाने होणाऱ्या अन्नाची उत्पत्ती मार्गशीर्ष महिन्यात होत असते. या महिन्यात नवीन अन्नाने यज्ञही केला जातो. महाभारत काळात नवीन वर्ष मार्गशीर्ष महिन्यापासून आरंभ होत असे. मार्गशीर्ष मास ही माझी विभूती. वसंत ऋतूमध्ये पाण्याशिवाय वृक्ष, लता इत्यादी पत्र पुष्पांजली युक्त होत असतात. या ऋतूत उष्णताही जास्त नसते आणि थंडीही जास्त नसते. वसंत ऋतू ही माझी विभूती. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.